विकासाच्या प्रवाहासाठी योग्य नेतृत्व निवडा. सुनील शेळके यांचे स्पष्ट वक्तव्य. मनीषा मुरे सर्वाधिक मतांनी निवडून येतील. सुनील शेळके. पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या भव्य प्रचार रॅलीत सुनील शेळके यांनी जोरदार आणि स्पष्ट भूमिका मांडत विकासाच्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले. या रॅलीला नागरिकांचा, विशेषतः महिलांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी नागरिक रस्त्यावर उतरले होते. महिलांची विशेष उपस्थिती लक्षवेधी ठरली. रॅलीत सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रांगा लागल्या होत्या. ढोल ताशांच्या गजरात, जल्लोषात आणि उत्साहाच्या वातावरणात विविध गावांमध्ये रॅलीचे आगमन झाले. यावेळी जेसीबीच्या साह्याने फुलांची उधळण करण्यात आली. ठिकठिकाणी उसळलेल्या प्रचंड जनसमुदाय हा या रॅलीचे वैशिष्ट्य ठरले. यावेळी बोलताना सुनील शेळके म्हणाले की साहेबराव कारके हे उपसभापती होणार असून मनीषा मुरे हे सभापती आणि सुनीता येवले या पंचायत समितीच्या सभापती होणार असल्याचे त्यांनी सांगितले. निश्चितपणे निवडून येतील. त्याचप्रमाणे मनीषा मुरे या गटात सर्वाधिक मतांनी विजय होतील याबाबत मला कोणतीही शंका नाही, असे आमदार सुनील शेळके म्हणाले. भाजपाकडे सक्षम उमेदवार नसल्यामुळे उमेदवारांच्या शोधात त्यांची धावपळ सुरू होती. अनेकांना संपर्क साधून उमेदवार देण्याचा प्रयत्न केला, परंतु ते नॉट रिचेबल लागायचे. तर दिलेला उमेदवार जनतेशी नाळ जोडू शकले नाहीत. म्हणून त्यामुळे आज त्याच लोकांकडून फोन येत असल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की भारतीय जनता पार्टीने दिलेल्या उमेदवारांची गुणवत्ता संपूर्ण जनतेला माहिती आहे. ज्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत अशा उमेदवारांना साहेबराव कारके यांच्या विरोधात उभे करण्यात आले आहे. अशा प्रवृत्तीच्या उमेदवारांना आपण मतदान करणार का, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. तळेगाव दाभाडे येथे झालेल्या निवडणुकीचा संदर्भ देत सुनील शेळके म्हणाले की अनेक पुढाऱ्यांनी पराभवाच्या भीतीने निवडणूक न लढवता बिनविरोध मार्ग स्वीकारला. पराभव निश्चित आहे हे माहीत असल्यामुळेच तडजोडी करून जागा बिनविरोध केल्या गेल्या. गावागावात भांडणं लावायची कामही या लोकांनी केली, असा आरोपही सुनील शेळके यांनी यावेळेस केला. महाराष्ट्र लाईव्ह साठी दत्ता माळसकर, मावळ.